राम जय श्रीराम। सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये। आज आपण हनुमान जयंती विशेष साजरी करीत आहोत। येणाऱ्या 7 तारखेला ती हनुमान जयंती। तर आज आपण हनुमान जन्म, हनुमानाचे काही गुण आपल्या व्यावहारिक जीवनात आणि आपल्याला जी वांछित सिद्धी प्राप्त करायची असेल तर त्यासाठी काही मंत्र दिलेले आहेत, ते आज भी जर आपण पालन केले तर आपली वांछित, कारण ते अष्टसिद्धी की नवदाता असवरती जानकी माता, कारण त्यांच्या अष्टसिद्धी आहेत। आणि जो कोणी प्रामाणिकपणे त्यांच्या मंत्राचा, विशेष करून हनुमान चालीसा किंवा हनुमान अष्टकम किंवा हनुमान स्तोत्राचं जर उच्चारण केलं तर ते होते। त्याचं मी शेवटी तुम्हाला सगळं विवेचन करेल। पण हनुमान जसं भगवंताचे 2 अनन्य भक्त आहेत आणि ते नित्य पार्षद म्हटले जाते। जसं काल मी गरुडजीचं जीवनचरित्र सांगितलं। गरुडजी नित्यनेमाने भगवंताच्या सर्व लीलेमध्ये सहभागी आहेत। रामायणामध्ये घ्या, महाभारतात घ्या, श्रीमद भागवतामध्ये घ्या, इव्हन भगवद्गीतेमध्ये भगवंत 10वा अध्याय श्लोक 31 मध्ये सांगतात की सगळ्या पक्षामध्ये खगेंद्र मी आहे, भगवंत सांगतात। हे भगवंताची भूतीचं वर्णन। तर त्याच प्रकारे हनुमानजी हे भगवंताचे अनन्य भक्त आहेत आणि असे अनन्य भक्त आपल्याला त्यांच्या जीवनातून खूप काही शिक्षा देतात। म्हणून हनुमान जयंती असं नाही की चला वर्षातून एकदाच बाबा आले हनुमान जयंती साजरी केली। जसं एकदा मी सिन्नर तालुक्यात एका कार्यक्रमाला जात होतो, माझं ते गाव विसरलो मी। हनुमान जयंतीच्या समोर ते पुतळा मोठा होता आणि त्याच्यासमोर लोक पिक्चरचे गाणे नाचवत होते। तर हनुमानजीला काय आवडतंय कोणी विचार करत नाही आणि त्याचे अश्लील गाणे लावून ते पोरं नाचवतं हनुमान जयंती। तर ते नाही झालं पाहिजे। महत्त्वाचं काही हनुमानजीला काय आवडतं आणि आपण त्यांना कसं प्रसन्न करू, तर तो त्यांना प्रसन्न करणं आणि आपली जी वांछित सिद्धी आहे ते आपल्याला प्राप्ती झाली पाहिजे। तर हनुमानजींचं जन्माची कथा वेगवेगळ्या कथा पुराणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी सांगितल्या जाते। आज मी जी कथा सांगणार आहे ते याच्या वाल्मिकी रामायण। बरेच जण आनंद रामायणाची कथा करतात किंवा शिवपुराणामध्ये पण कथा आहे। ह्या सगळ्या कथेचा जर संक्षिप्त पाहिलं तर हनुमानजी एकदा जेव्हा दशरथ महाराज खूप वर्षे त्यांचं खूप वय झालं होतं, त्यांना मूलबाळ होत नव्हतं, म्हणून त्यांचे जे गुरु आहेत वशिष्ठ मुनी त्यांना सांगितलं की मला पुत्र पाहिजे, माझ्या जीवनात सर्व काही आहे। तर त्यावेळेस ते म्हटले की तुम्हाला अश्वमेध यज्ञ करायचा आणि पुत्र पाहिजे असेल तर तुम्ही पुत्र कामिष्ठी यज्ञ करा। आणि त्यावेळेस वशिष्ठ मुनींच्या मार्गदर्शनाखाली तो पुत्र कामिष्ठी यज्ञ केला आणि ते यज्ञातून एक तेजस्वी पुरुष ते यज्ञातून प्रगट झाले आणि त्यांनी ती खीर दिली। आता ती खीर गरम नव्हती, थंड होती। आणि खीर दिल्यानंतर त्यावेळेस दशरथ महाराजांनी ती खीर नाही का 3 राण्यांना, जो अर्धा भाग होता खीरीचा तो कोणाला दिला, कौशल्याला दिला। बाकीचा जो अर्धा भाग होता त्याच्यामध्ये 2 पार्ट केले। एक पार्ट नाही का छोटासा पार्ट कैकेयीला दिला आणि आणखीन त्याच्यात 2 पार्ट उरले, त्याच्यातले अर्ध्यातले 2 पार्ट केले ते सुमित्राला दिले। म्हणजे कौशल्याच्या आणि कैकेयीच्या सांगण्यावर सुमित्राला दिलं होतं। आणि दिल्यानंतर जशी ती खीर पिणार त्यावेळेस एक गरुडजी आले आणि त्याने त्या खीरीतले काही कण उचलले आणि घेत गेले। तर त्यांना असं वाटलं की बाबा हे गरुड अचानक या खीरीवर झपाट पाडून कुठं घेऊन गेला खीर। त्या एका पर्वतावर अंजना नामक जी पहिल्या काळामध्ये पुंजस्थलिका होती, तिने शिवजीच्या प्रती खूप आराधना केली, पण तिने काहीतरी अपराध केला ऋषीमुनींच्या प्रती। अपराध काय केला की ती चांगली पक्षी होती पण ऋषीमुनींच्या प्रती अपराध केला, शाप दिला की पुढच्या जन्मामध्ये तू काय होईल, वानर होशील, वानर अवस्थेमध्ये। तर ही पुंजस्थलिका भगवान विष्णूंची आराधना करीत असताना अंजना तिला पुत्र व्हावा असं तिला वाटत होता। आणि मग ती जेव्हा असं हात जोडून बघत होते तर तिच्या हातामध्ये जे गरुडजी होते ना त्याने ती खीर पडली। जशी खीर पाहिलं की तेजस्वी खीर दिसते आणि दैव संकेत दिलेला आहे या खीरीला, आणि म्हणून तो भगवंताची कृपा प्रसाद म्हणून ती खीर ग्रहण करतात। जसं ती अंजना खीर प्रसाद ग्रहण करते त्याच वेळेस इकडे हे प्रसंग झाल्यानंतर कैलास लोकांमध्ये भगवंत ध्यानस्थ अवस्थेत होते। कोण, शिवजी। एवढं ध्यानस्थ अवस्थेत असताना एक दिवस अचानक डोळे उघडतात आणि डोळे उघडल्यानंतर पार्वती माता म्हणते की बऱ्याच दिवस मी तुमची वाट बघत होती डोळे उघडण्याची। त्यावेळेस महादेव म्हटले
की मी डोळे यासाठी उघडलं की भगवंत माझ्या याच्यामध्ये आले आणि त्याने मला आदेश दिलेला आहे की रावण जो आहे त्या रावणानं नाही का उद्ध्वंस केला, तर तुम्हाला नाही का जन्म घ्यायचा आहे. तर आता मी जे डोळे उघडले मी जन्म घेणार. त्यावेळेस जी पार्वती होती ती दुःखी अवस्था झाली की एवढ्या दिवस मी तुमची सेवा केली आणि आता मला कुठं व्यक्तिगत तुमचं असोसिएशन पाहिजे, संघ पाहिजे, तर तुम्ही सेवेत चाललेले. ते म्हणले काय करणार, भगवंताची इच्छेने मला जावं लागेल. तर पार्वती माता म्हटली मी येईन तुमच्यासोबत. ते नाही म्हटले मी ब्रह्मचार्यावरत राहणार आहे. ते म्हणले असं एक काम कर की माझी जी शेपूट आहे तुमचे शेपूट होऊन नाही का तुमच्या मागची जी शेपूट आणि घंटा आहे त्याची होऊन येते. आणि मग महादेवाने आशीर्वाद दिला आणि तीच पार्वती शिवजींचा अंश अवतार हनुमानजी नाही का येतात. आणि मग हे कसं अवतार येतात त्याचं कारण असं सांगतात कथेमध्ये की मग ते एकांतात भेटतात. त्या संघातून जे तेजस्वी वीर्य येतं आहे ते वीर्य एवढं तेजस्वी असतं की त्यांनी वायुदेवाला बोलवतात आणि म्हणतात वायुदेवाला बोलतात की तेजस्वी वीर्य ठेव. आणि एक दिवस अंजनी जी आहे ती तपस्या करते माझी आणि तिच्या गर्भाद्वारे तू काय कर याच्यानं एक सुंदर तेजस्वी बालक नाही का प्रगट कर. आणि मग ते एवढं तेजस्वी तेज घेऊन आले. ऋषी मुनींकडे म्हटलं की मी एवढं तेज धारण नाही करू शकत हे वीर्य, मला काय. त्यामुळे काळजी करून लवकरच नाही का ती अंजनाचं तपस्या पूर्ण झाली त्यावेळेस मग तू तेज नाही का तिला देऊन टाक. आणि मग इकडे अंजना नाही का महादेवाची आणखीन तपस्या केली. तपस्या केल्यानंतर वायुदेवाने पाहिलं की आता व्यवस्थित आणि साहजिक अंजनेच्या प्रती वायुदेव आकर्षित पण झाले होते. आणि मग त्यांनी त्या गर्भामध्ये जे शिवजीचं आणि वायुदेवाचं मिश्रण करून ते तेजस्वी वीर्य याच्या गर्भामध्ये स्थलांतरित केलं. म्हणजे एक ध्यानात ठेवायचं, भौतिक जगामध्ये स्त्री पुरुषाची काम असण्यातून बाळाला जन्मात येतात, पण जे महापुरुष जन्माला येतात ते काही भौतिक काम असण्यातून येत नाही, तर भगवंताचं एक प्रयोजन असतंय आणि ते भगवंताचं तेजस्वी प्रगट करून ते लीला करून नाही का आपल्यासारख्या सर्वसामान्यांना नाही का शिक्षा देतात. बऱ्याच वेळा काय होतात जे अध्यात्मामध्ये प्रगतिशील नसतात ते लोक, तर ते काय करतात अशा कथेला विचित्रपणा घेऊन नाही का हे करतात, असं कसं का होऊ शकेल बा. पण आचार्याने याच्या मागं खूप मोठे सिद्धांत दिले. तर हे जेव्हा स्थलांतर केल्यानंतर तिला आणखीन वायुदेवाच्या कृपेनं वायुदेव तिला आलिंगन करू लागले. ती म्हटली की असं कोण करतो बा माझे पती नसताना. मग त्यावेळेस वायुदेवानं सांगितलं की शिवजीने जे तू तपस्या केली तर मागच्या जन्मातली, तर त्याचं तेजस्वीपणा दिलेला. आणि मग इकडे अंजने जे केसरी नंदन होते त्याने सुद्धा महादेवाची तपस्या केली आणि मग महादेव त्यांच्या याच्यात करून ते तेजस्वी करून नाही का एकत्र करून अंजना काय करते संभोग करते आणि त्या संयोगातून नाही का एक तेजस्वी बालक जन्माला येतो, ते म्हणजे पवनसुत हनुमान. त्याला महारुद्र पण म्हटले जाते. तर हे हनुमानजीचा जन्म झाला. पण झाल्यानंतर इकडे पार्वती प्रश्न विचारते की तुम्ही स्वतः तुम्हाला महारुद्र म्हटले जाते आणि तुम्ही ह्या पुत्राला सुद्धा रुद्र तुम्ही नाव देणार आहेत, मग तुम्ही तुमचा जो शिष्य आहे तुमचा भक्त आहे तर तुम्ही त्याचा वध करण्यासाठी तुम्हीच वरदान दिले त्याला आणि तुम्हीच त्याचा वध करणार. तर त्यावेळेस महादेव म्हणतात की माझे 11 रुद्राचं रूप आहे. तर त्यांनी 10 रुद्रांना प्रसन्न केले. 11व्या रुद्राच्या प्रती यांना अपराध केला आहे म्हणून 11वा रुद्र मी त्या रूपामध्ये प्रगट होईल आणि हे आता जो बालक जन्माला येणार आहे अंजनेच्या पोटी त्या बालकाचं नाव ठेवून मी महारुद्र, ज्याने रावणाने अपराध केला तेच महारुद्र याच्या जन्मामध्ये घेऊन नाही का त्याचा तो मृत्यूला किंवा त्याच्या पराजित होण्यासाठी कारणीभूत असणार आहे. आणि मग सतीला ते उत्तर दिल्यानंतर त्यावेळेस अंजनाला गर्भावस्था झाली, तेजस्वीपणा. आणि एक काळ आल्यानंतर चैत्र महिन्यामध्ये हनुमानजीचा जन्म झाला. आणि हनुमानजीचा जन्म झाल्यावर जसं त्यांनी मांडव पाहिलं तेजस्वीपणा, तर आकाशात लगेच एक तेजस्वी त्यांना असं वाटलं की सुंदर फळ खायला भेटन, भूक लागली होती. आणि मग त्यांनी लगेच उडान घेतली. उडान घेतल्यानंतर बरोबर तर सगळे देवदेवता घाबरून गेले की अरे छोटासा बालक आहे. जसं गरुडच्या बाबतीत बी आहे की ज्या वैनेतेनं 2 पुत्रांना जन्म दिला, एक तर अरुणा आणि दुसरं गरुडजी. तर गरुडजी प्रगट झाल्याबरोबर त्यांनी उडान घेतलं होतं. त्याच प्रकारे हनुमानजी सुद्धा जन्माबरोबर मांडीवर घेतलं आणि लगेच उडान घेतलं. आणि जसं सूर्यदेवाला गुळंकृत करण्यासाठी जातो सगळे देवदेवता घाबरले आणि इंद्राकडे गेले की अरे एक बालक येतो केसरी नंदन, जे महारुद्राचा अंश अवतार आहे
आणि ते जर सूर्य गिळला तर सगळी पृथ्वी काय होईल, सृष्टीरेखा अंधकारमय होऊन जाईल, विध्वंस माजेल. काय करायचं, तर हनुमानजीने आपलं इंद्राने काय केलं, आपलं जो वज्र घेतला आणि त्या बालकाच्या फेकून मारला आणि नेमकं तो वज्र हनुमानजीच्या हनवटीला लागला. आणि हनवटीला लागल्यानंतर हनुमानजी बेशुद्ध पडले. पडल्यानंतर इकडे वायुदेवानं पाहिलं की माझ्या पुत्राला सगळ्या देवदेवतांना आक्रमण केलेलं आहे, मी हवा बंद करून टाकतो. आणि मग सगळे हवा बंद करून टाकल्यानंतर सगळे देवदेवता असं गुदमारायला लागले, सगळे सृष्टी गुदमारायला लागली. तर सगळे देवदेवता कोणाकडे गेले, ब्रह्माजीकडे. आणि ब्रह्माजीने सांगितलं असं असं झालंय. ब्रह्माजी म्हटले तुम्ही चुका केलेली आहे. ते म्हटलं की सूर्यदेवाचं रक्षण करणं माझं काम होतं, पण ह्या बालका असेल तर मग ब्रह्माजी म्हटले हरकत नाही, आपण सगळे जाऊया. मग वायुदेवाला सोबत घेतलं, इंद्र चंद्र सूर्य सगळ्यांना सोबत घेतलं. आणि घेतल्यानंतर ते त्या बालकाला गेल्यानंतर ते म्हटले की आता हे हनवटीचं नाव पडलेलं आहे, तर याच्या पुढे कोणत्याही देवतापासून ह्या बालकाला भय नसणार आहे, मी असं वरदान देतो, ब्रह्माजीने सांगितलं. आणि मग जेव्हा त्यांच्या हनवटीला वज्र लागलं म्हणून त्या दिवशी त्याचं नाव पडलं हनुमान पडलं किंवा हनुमंत पडलं, हे नाव पहिलं पडलं. दुसरं त्यांचं नाव केशरी पुत्र असल्यामुळे त्यांना केशरी नंदन पडलेले. जे वायुदेवापासून अंश जन्माला आला आहे त्याला वायुनंदन किंवा वायुपुत्र म्हटले जाते. आणि अंजनीच्या पोटी जन्माला आला आहे म्हणून अंजनी सुत किंवा अंजनी पुत्र म्हटले जाते. त्याचबरोबर त्यांना सूर्यदेवाचा शिष्य पण म्हटलं जातं. तो सूर्यदेव म्हटले की मी अशी विद्या देतो की यांना नाही का सगळं सामवेदाचं ज्ञान, 4 वेदाचं ज्ञान यांना असणार आहे. आणि ह्या जगामध्ये अशी अद्भुत शक्ती सगळे देवदेवता त्यांना देऊन टाकतात. आणि मग वायुदेव नाही का सगळ्या देवदेवतांना त्यांना शक्ती दिल्यानंतर सगळे देवदेवता निघून गेल्यानंतर इकडे हनुमानजी बाल चंचल होते, खूप दंगाखोर मस्तीखोर होते. म्हणजे कृष्णसुद्धा एकमेव रामचंद्र हे मर्यादा त्यांच्या बाललीलाचं वर्णन कुठंच नाही आपल्या शास्त्रामध्ये, कुठंच नाही. पण कृष्ण चरित्रामध्ये जर पाहिलं तर बाललीला भरपूर येतात, नटखट येतात. चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये सुद्धा नटखटपणा आहे, तसं त्यांचे भक्तसुद्धा नटखट होते. आणि ते हनुमानजी विशेष करून, तर हनुमानजी काय करायचे, नटखट होते तर सगळ्या ऋषीमुनीच्या आश्रममध्ये जायचे. ज्या ऋषीमुनीच्या आश्रममध्ये त्या झाडावर जाऊन नाही का उड्या मारायचे, त्याचे फळं तोडायचे खायचे, किंवा त्यांना नाही का कधी कधी नदीत गेले त्यांचे पाय वाढायचे, किंवा कोणी ध्यान तपस्या करत असेल तर त्यांना छेडायचं. तर असं खूप मस्ती चालत असताना सगळे ऋषीमुनी वैतागून गेले. अरे बा हे छोटंसं बालक आहे, सगळ्या देवदेवतांना वरदान दिलंय, एवढं मस्तीखोर दंगाखोर आहे, यानं जगणं मुश्किल करून टाकलंय. जसं आम्ही आश्रममध्ये होतो, भक्ताचे 3-4 पोरं होते, आम्ही झोपले की ते ब्लँकेट घेऊन पडायचे. किंवा आम्ही धोत्या सुकवा टाकल्या तर ते काय करायचं, धोत्या वल्या धोत्या काय करायचं गुंडाळून नाही का इकडं फेकून, इकडं लपून ठेव तिकडं लपून ठेव. किंवा कोणी बाथरूममध्ये ब्रह्मचारी गेला, त्याने पाहिलं ब्रह्मचारी गेला की बाहेरून कडी लावायचे. आणि नेमकं भक्ताची पोरं फटके बी जात येत नाही आणि समजून सांगत ऐकत बी नाहीत, करायचं तर काय करायचं, लय परेशान केलं होतं. 2-3 भाग आता बरे झाले, शहाणे झाले, पण जगणं मुश्किल केलं असायचं त्याने. नाही तर कधी कधी काय करायचे, झुरळ पकडायचे आणि आमच्या मच्छरदाणी सोडायचे, असे व्यातरंगी होते. नाहीतर संध्याकाळी नाही का ब्लँकेट लपून ठेव, नाहीतर ते सतरंजी लपून ठेव असे. आणि जगणं मग आमचे गोपालपूरले रागवायचे, फटके द्यायचे. दुसरे जानकीपूर लाडवायचे आणि गोपालपूर रागवायचे. सहस्रीस्फूर्त आणखीन डेंजर होते. म्हणजे ते पूर आता मोठे झाले, शांत झाले. सांगायचा मुद्दा की तो चंचलपणा जसा हनुमानजीत होता, तर सगळ्या ऋषीमुनींनी मिटिंग घेतली की याचं काय करायचं. तर एक ऋषीमुनीला रावण नाही, त्याने शाप देऊन टाकला की तुझी शक्तीमुळे तू हे मस्ती करतोय, जे चांगल्या कामासाठी आहे, पण आता तुला नाही का ही शक्ती सगळी विसरून जाणार आहे. आणि जेव्हा एक भक्त येईन भगवंताचा, तो तुला आठवण करून देईन, त्या शक्तीच्या आधारावर तू काय करशील, पुन्हा भगवंताच्या सेवेसाठी मदत करेन. आणि मग हनुमानजींचं जे पुढे ते किष्किंधामध्ये राहू लागले. आणि मग वाली आणि सुग्रीवच्या युद्धामध्ये त्यांचा प्रसंग येतो. मग जेव्हा पहिल्यांदा सुंदरकांडामध्ये महर्षी वाल्मिकी, आता सुंदरकांड का दिलेले, तर सुंदरकांडामध्ये भगवंताच्या लीलाच्या ऐवजी हनुमानजीच्या लीलाचं वर्णन केलेले. काय केलेलं आहे, हनुमानजीच्या लीलाचं वर्णन केलेले. आणि तिथे सुंदरकांड कोणाला म्हटलेले, हनुमानजीला म्हटलेले. का बरं सुंदर म्हटलेले आहे, कारण त्यांची भक्ती एवढी प्रबळ होती, शुद्धता होती. आणि
भगवंताला आकर्षित करणारे होते. त्यामुळं महर्षी वाल्मिकी 7 कांडापैकी एक कांड जे हनुमानजीला समर्पित करतात. आणि मग इथे त्या सुंदरकांडामध्ये जेव्हा भगवंत वनवासाच्या प्रसंगामध्ये किष्किंधा क्षेत्रामध्ये येतात त्यावेळेस सुग्रीव बघतो कोणाला, राम आणि लक्ष्मणाला. तर ते बघतात की हे पुरुष दिसतात, यांचा वेश तर ब्राह्मण वेश दिसतोय, पण ब्राह्मण वेशाबरोबर तपस्वी वेशाबरोबर त्यांच्या जटा असल्यामुळं पण दुसऱ्या साईडला त्यांनी अस्त्रशस्त्र धारण केलेले, म्हणजे विरोधाभास आहे. एकतर हे ऋषीमुनी दिसतात आणि दुसरे क्षत्रिय दिसतात, असं कसं समजायचं. त्यावेळेस कदाचित वालीनं हे मला मारण्यासाठी पाठवलेले आहेत म्हणून ते म्हणतात, हनुमानजी तुम्ही बुद्धिमान आहात, तुम्ही जाऊन बघून या की वालीचे तर कोण नाहीत, काय नाहीत. त्यावेळेस हनुमानजी पहिल्यांदा तिथं वर्णन येते सुंदरकांडामध्ये हनुमानजींचं. आणि गेल्यानंतर तिथे पहिले परिचय विचारतात कोणाला, भगवान रामचंद्र लक्ष्मण. त्यावेळेस भगवंत स्वतः परिचय देतात की मी दशरथ नंदन, मी दशरथाचा पुत्र आहे. आणि मग झालेला सगळा प्रसंग आणि माझे छोटे भ्राता आणि माझे मित्र आणि माझे हितचिंतक तिथं ते सांगतात. आणि लक्ष्मणजी परिचय काय देतात, मी यांचा सेवक आहे. भाऊ नाही म्हटले, ते काय म्हटले, सेवक. असा परिचय दिल्यानंतर यानेचं प्रयोजन काय, मग ते सगळं झालेला प्रसंग. त्यावेळेस हनुमानजी पहिल्यांदा आपलं रूप काय करतात, प्रगट करतात. आणि ते म्हणतात की मी सुग्रीवचा दूत आहे आणि मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. आणि मग तिथे जे संवाद साधतात भगवान रामचंद्रासोबत, तर त्यावेळेस भगवान दूत कसा असावा की कसं प्रेझेंट करतात हनुमानजी भगवंतासमोर. आणि केल्यानंतर हनुमानजी निघून जातात. त्यावेळेस भगवान रामचंद्र पहिल्यांदा लक्ष्मणाला म्हणतात की हे जो दूत आहे याने सामवेदाचा अभ्यास केलेला आहे. काय केलेलं आहे, सामवेदाचा अभ्यास केलेला आहे. याच्या वाणीमध्ये शब्दामध्ये तालमोल आणि व्यवहारामध्ये खूप दक्षता आहे. आणि असा दूत जर असेल त्या राज्याचं कल्याणच होणार आहे असं भगवंत सांगितलेलं आहे. आता ही ज्ञान कुठून प्राप्त केलं हनुमानजीनं, तर त्यांना शिक्षा घेण्यासाठी ते सूर्यदेवाकडे गेले. आणि सूर्यदेव हे फिरते होते. ते म्हणले ऑलरेडी माझ्याकडे खूप विद्यार्थी झाली, जागा नाही त्या रथामध्ये. तस ते म्हटले मी तुमची विद्या तुमच्याकडूनच गुरु घेणार आहे, मी तुमच्याकडून ज्ञान घेणार आहे. ते म्हणले आता जागा नाही कुठं. ते म्हणतात की तुम्ही रथ चालवतो, तुमच्या रथाच्या मागं मी काय करेन, चालेल. आणि रथ जेवढा वेगानं चालतो हनुमानजी तेवढं वेगाने नाही का सूर्यदेवाकडून नॉलेज घेतलं, वेदाचं उपनिषदाचं सगळं ज्ञान घेतलेलं. म्हणजे पहिल्यांदा असं शिक्षा कोणी घेतली, हनुमानजीनं, की चालत्या रथामध्ये म्हणजे गुरुजी रथामध्ये चाललेत आणि शिष्य पळत पळत त्यांच्याकडून नॉलेज घेतोय. म्हणजे किती तळमळ आणि उत्कंठा असेल. तर आचार्य तिथे सांगतात की जर शिष्याला जर तळमळ असेल गुरुकडून ज्ञान घेण्याची, तर भौतिक परिस्थिती त्याला अजिबात विचलित करू शकत नाही. पण शिष्याचीच मनस्थिती नसेल आणि गुरुनं घसा कोरडा करून जरी सांगितलं तर शिष्याला ते ज्ञान कधीच प्राप्त होत नाही. कधी कधी लोकांना असं वाटतं ना, प्रभूजी आम्हाला ज्ञानच भेटत नाही, तुम्ही आमच्या हातावर डोक्यावर हात ठेवा. अरे असं नाही होत भाऊ. डोक्यावर जर हात ठेवला असतं तर अभ्यास करायची गरज पडली नसते, गुरुकुलमध्ये जाण्याची गरज पडली नसते, हे शास्त्र वाचण्याची गरज पडली नसतं. सद्गुरू फू किंवा डोक्यावर हात ठेवला फू म्हटलं आलं नॉलेज, असं नाही होत. त्या कथा ऐकणं वेगळं, पण प्रॅक्टिकली जीवनामध्ये तुम्हाला गुरुच्या मार्गदर्शनाखाली काय करावं लागतं, अभ्यास करावं लागतं. आणि त्या अभ्यासावर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता रेग्युलरली, तर त्या ज्ञानाच्या आधारावर तुम्हाला भक्तीचं तत्व आणि जीवन जगण्याचं तत्व प्राप्त होते. तर अशा प्रकारे हनुमानजींनी ते ज्ञान प्राप्त केलं कोणाकडून, सूर्यदेवाकडून. आणि त्यांचे गुरु कोण होते, सूर्यदेव होते. आणि मग पुढे हनुमानजी सुग्रीवला ते निरोप देतात. निरोप दिल्यानंतर म्हणतात की त्या दोघांमध्ये समोट घडवतात. आणि समोट घडवल्यानंतर तिथे दोघं एकोणाकाचे समदुःखी असतात, सुग्रीव आणि हनुमानजी, आपलं भगवान रामचंद्र. आणि अग्निप्रतिज्ञा घेतल्यानंतर तिथे एक प्रसंग घडतो. सुग्रीव काय करतो, भगवान रामचंद्राला बसण्यासाठी आसन देतो, पण जे लक्ष्मणजी आहेत ना त्यांना आसन देत नाहीत. आसन न दिल्यामुळं तिथे सुग्रीवनं काय केलं, लक्ष्मणजी प्रति अपराध केला. पण हनुमानजीने ते दृश्य पाहिलं. काय दृश्य पाहिलं की सुग्रीव भगवान रामच्याला मान सन्मान देतोय पण लक्ष्मण देत नाही. हनुमानजी लगेच तात्काळ झाले, काय झालं, त्याने आसन आणलं आणि लक्ष्मणाला दिलं. तर त्यावेळेस भगवंतानं पाहिलं की हनुमान किती दक्ष सेवा करण्यासाठी.
म्हणजे परिस्थितीचा मनोभाव जाणून परिस्थितीचं प्रसंग पाहून कसा व्यवहार करायचा ते हनुमानजीकडे त्या दिवसापासून आकर्षित झाले. आणि हनुमानजी सुद्धा हे नित्य पार्षद होते, ते सुद्धा तेवढेच आकर्षित झाले असं भगवान रामचंद्राच्या प्रती. म्हणून आपण जे हनुमानजीचं चरित्र जेव्हा ऐकतो तर याच्यामध्ये खूप काही डिटेल्स आहे. मी विचार करतोय की एप्रिल महिन्यामध्ये 3 दिवसाचं हनुमान चरित्र पूर्ण मी बुक्स घेतलेले आणि रामायणातले सगळे प्रसंग काढलेले आहेत की एक एक त्यांच्या जीवनातल्या सगळ्या डिटेल्स प्रसंगातून आपण नाही का बऱ्याच काही शिक्षा घेऊ शकतो. पण आज करून मी हनुमानजीचं जे जीवनचरित्र ते थोडक्यात आपण पाहूया. पण हनुमानजीच्या जीवनातून आपण काही शिक्षा घेऊया, जे हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांना काय आवडतंय हे आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणून हनुमानजीचा पहिला जो गुण आहे म्हणजे ते म्हणजे भगवंताच्या प्रती भक्ती आणि समर्पण, निष्काम सेवा. त्यांनी कशी निष्काम सेवा आहे याच्यातला पहिला प्रसंग आहे जेव्हा भगवंत सीतेच्या शोधासाठी निघाले कोणाच्या सुग्रीवापासून, तर 4 दिशेला माकडं पाठवले, पण भगवंताने अंगठी याच्या त्याच्याकडे न देता केवळ हनुमानजीकडे दिली. म्हणजे भगवंताला किती कॉन्फिडन्स असेल की हा शिष्याकडे दिलं तर हा काम करेल फत्ते, आणि त्यामुळे भगवंताने दिलं आणि हनुमानजींना चोखपणे पार पडलं. कसं पाडलं? निष्काम सेवा करता जाताना रस्त्यांमध्ये त्यांना खूप प्रसंग आले. पहिले मैनाक पर्वत आला. मैनाक पर्वताने काय केलं, बाबा एवढे लांबून आले त्यांना काय करू, थोडंसं आश्रय देऊ, आधार देऊ. तर हनुमानजींनी त्या मैनाक पर्वताला स्पर्श केला, म्हणजे त्यांच्या रस्त्यामध्ये पहिला मान सन्मान भेटला, आधार दिला, दुर्लक्ष नाही केले. भगवंताची सेवा खूप महत्त्वाची. दुसरं सिम्मिका आली. सिम्मिका काय आली होती, मोठ्या तोंड वासून आली होती. आणि तोंड वाचल्यानंतर जसं तोंड वाचवतं हनुमानजी पण आपलं रूप वाढवत होते. आणि दोघांमध्ये स्पर्धा लागल्यानंतर हनुमानजी काय करतात, अचानक बारीक होतात, छोटे होतात. आणि तिचा नियम होता की ह्या रस्त्यातून जो कोणी येईल त्याचा मी भक्ष्य करणार. हनुमानजी बारीक अनिमा सिद्धीनं आतमध्ये जातात आणि लगेच बाहेर येतात. तर सिमिका एवढे हुशार म्हणते की अरे किती हुशार आहे, आणि त्याचा वध पण करून टाकतात हनुमानजी सिमिका. त्याच्यानंतर पुढे येतात सुरसा. ही सुरसा अहंकाराचं प्रतीक आहे. ती पण नाही का सिमिका हे करते, तोंडातून बाहेर येतात. सुरसा जी असते तिच्याकडे एक शक्ती असते, त्या शक्तीला काय करतात, परछाई पकडण्यात. पण हनुमानजी नाही का आपल्या बळावर तिला पराजित करतात. आणि सगळ्यात शेवटी लंकिनी. ह्या लंकिनीमध्ये तू जाताना एक पहिला लंकिनीला फटका देतात आणि लंकिनीला कळत आहे की ब्रह्माजीनं मला जे वरदान की जे वानर येऊन तोंडात मुस्कटीन मारेल तेव्हा समजायचं रावणाचा पराजय होणार. आणि त्या दिवसापासून कळलं. आणि मग हनुमानजी गेले आत्मानं गेलं. निष्काम सेवा करताना रावणाच्या महलामध्ये गेल्यानंतर एकच चित्त होतं. गेल्यानंतर रावण हा मदिरापान आसक्त होता, सगळ्या स्त्री नग्न अवस्थेमध्ये होत्या. पण ह्या सगळ्या अवस्थेमध्ये सुद्धा हनुमानजी एक गोष्ट बघत होते, सीतामाई कुठं दिसते का. त्यांची काही काम भावना विचलित झाली नाही, कारण मनामध्ये भक्ती असेल, भगवंताची सेवा असेल तर भौतिक जगाची कोणती गोष्ट तुम्हाला विचलित करू शकत नाही. आणि मग गेल्यानंतर शोधत शोधत खूप विचलित झाले. मग शोधायचं कुठं, तर त्यावेळेस ते सीता आपलं वाटिका अशोक वाटिकामध्ये जातात आणि सीतेचा शोध लावतात. आणि सीतेचा शोध लावल्यानंतर ते डायरेक्ट कसं जायचं विश्वास येणार नाही. तर भगवान रामचंद्राच्या काही ज्या गुह्य लीला होत्या त्याचं बखान करू लागले. आणि कोणत्या भाषेमध्ये, मैथिली भाषामध्ये करू लागले. का बरं, कारण की लंकामध्ये सगळे राक्षस आहेत, मैथिली भाषा येणार कोणाला. आणि भगवंताने जे निरोप दिला त्या अवस्थेमध्ये, आणि मग त्यावेळेस प्रगट झाले सीतामाईच्या समोर. आणि झाल्यानंतर सगळं आपलं दिलं, परिचय दिला, भगवंताच्या ज्या एकांतात झालेल्या लीला सांगितल्या. आणि भगवंताने जी मुद्रिका दिली ती मुद्रिका दाखवली कोणाला, सीतेला. जसं मुद्रिका झाल्यानंतर सीतेला विश्वास पटला. आणि पटल्यानंतर ते म्हटले की माई तुम्ही माझ्या पाठीवर बसता. तर सीतामाई 2 कारणासाठी नाही बसली. पुत्र जरी असला तर एक माझ्या जे पती आहे त्यांचं शौर्य त्याचा प्रकाम जगाला दिसला पाहिजे. आणि दुसरं की तुम्ही परपुरुष असल्यामुळं मी कोणाच्या पुरुषाच्या पाठीवर बसू शकत नाही. ह्या गोष्टीसाठी सीतामाई गेली नाही. मग भूक लागली तर काय करायचे, तर अनुमती घेऊन सीता वाटिकामधले सगळे फळं खाले, विध्वंस मांडला. त्यावेळेस सगळ्या राक्षसांचा खूप
मारझोड केली. तेवढं रावणाने इंद्रजितला पाठवलं आणि इंद्रजितनं ब्रह्म अस्त्र सोडलं आणि त्या अस्त्राद्वारे त्यांनी आदर म्हणून नाही का स्वतःला बांधून घेतलं. त्याचं मागचं 2 कारण होते. एक तर रावणाला बघायचं होतं आणि दुसरं रावणाच्या शक्ती जे दूत असतात काय काय यांनी तयारी केलेली हे सगळं पाहण्यासाठी स्वतःहून बांधून घेतलं होतं. आणि गेल्यानंतर तिथे रावणाला आपला परिचय दिला आणि मग रावणाने त्याच्या शेपटीला आग लावली. संकटामध्ये सुद्धा त्याने काय केली, संधी साधली, लंकेला आग लावली आणि पुन्हा वापस आले. म्हणजे काय केलं, एका कामाबरोबर भरपूर कामं केलं. याला म्हणतात परफेक्ट शिष्य किंवा सेवक म्हटलं जातं. असं नाही की तेवढं. आणि आग लावल्यानंतर त्याच्या मनामध्ये दुसरा भाव निर्माण झाला, अरे मी आग तर लावली पण त्या आगीबरोबर काय झालं, नुकसान तर नाही झालं, सीतेला तर हे नाही होणार ना. पण त्या अवस्थेमध्ये सुद्धा त्या समस्येमध्ये त्यांनी काय केलं, अत्यंत हुशारीने आणि बुद्धिमानाने काय केलं, त्या प्रश्नाचं उत्तर आणि मग स्वतःला नाही का हे केलं. इकडे सीतामाई काय करते, भगवंत अग्निदेवाला प्रार्थना करते, मी जी काही तपस्या केलेली आतापर्यंत तर हनुमानाला नाही अग्नीचा कोणताही स्पर्श होणार नाही. तर हे त्यांचं दिलेलं आहे. दुसरा गुण इथे हनुमानजीच्या जीवनातून एक म्हणजे अतुल शक्ती, दुसरं अमोघ वरदान प्राप्त झालेले. काय वरदान झाले, 7 चिरंजीव पद त्यांना प्राप्त झाले हनुमानजीला. 7 चिरंजीवपैकी एक चिरंजीव कोण आहेत, हनुमानजी आहेत. आणि तिसरं म्हणजे अखंड भक्ती, नेहमी ते भगवत भक्तीमध्ये राहतात. एकदा महायुद्ध झालं, रावणाचा वध झाला आणि युद्ध झाल्यानंतर राम आणि सीता सगळ्याला गिफ्ट देत होते, काही ना काही दिल्यानंतर सगळ्या झाल्यानंतर हनुमानजी बसले होते. हनुमानजी भगवान राम आणि सीताकडे बघत होते. तर भगवान त्यांनी काय केलं, एक सुंदर माळा काढली आणि हनुमानजीला देऊन टाकली. दिल्यानंतर हनुमानजी ती गळ्यात घालण्याच्या ऐवजी ते काय फोडायला लागले. तो व्यापारी चिडला की भगवंत मी तुम्हाला एवढी सुंदर माळा दिली आणि आता फोडतोय. भगवंताला वाटलं सगळ्या माकड्यानं घातलं आणि हनुमानजी फोडून का बघतायत, म्हणे काय हनुमंत हे काय करतायत. ते मग हनुमानजी म्हणतात की भगवंता ह्या ज्या तुम्ही मोत्याच्या माळा दिल्यात त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का ते मी बघतोय, तुम्हाला बघतोय. आणि जर तुमचं नाव आणि तुमची भक्ती काही दिसत नसेल ते माळा माझ्या काय कामाची. तर त्यावेळेस तो व्यापारी म्हटला तू जर स्वतःला एवढं म्हणतोय तो त्या छातीमध्ये भगवंत आहेत का, सीता आहे का, राम आहेत का. ते म्हणले आहेत ना. आणि त्यावेळेस हनुमानजी काय करतात, आपली छाती फाडून नाही का सीतारामचं दर्शन करून देतात. म्हणजे किती त्यांची अखंड भक्ती भगवंताच्या प्रती. आणि का बरं त्याने चिरंजीव पद घेतलेले, ते म्हणतात की भगवंता जोपर्यंत सूर्यचंद्र राहतील तोपर्यंत मला भगवान तुमच्या कथा ऐकायचं आहे. आणि जिथे जिथे राम कथा होईल त्या ठिकाणी ती कथा ऐकतात. म्हणून श्रवणाचे आचार्य, जसं भागवतामध्ये श्रवणाचार्य आचार्य परीक्षित महाराज म्हटल्या जाते, तसंच रामायणामधले श्रवणाचे आचार्य कोणाला म्हटल्या जाते, हनुमानजीला मानतात. म्हणून जिथं कुठं रामकथा होते त्या तिथे हनुमानजी उपस्थित असतात. म्हणून हनुमान मंदिरात गेल्यानंतर असं नाही की थोडंसं उडदाची डाळ घेतली, मीठ टाकलं, तेल ओतलं, रुईची एक माळा घातली, आमच्या 7.5 शनिचर निघू द्या. नाही, हनुमानजीला प्रसन्न करायचं असेल तर त्यांच्या मंदिरात जाऊन राम नावाचा जप केला पाहिजे, तेव्हा हनुमानजी प्रसन्न होतात. आणि दुसरं, हनुमानजीला शेंदूर लावण्याचा कुठेही प्रसंग नाही. जोपर्यंत मी रामायण वाचले ते लोककथेतून रामायण लावलं, पण तिथं हनुमानजीची सेवेचं उदाहरण येते. आता ही शास्त्र कथा नाही, याला लोककथा म्हणतात. लोककथा म्हणजे काय, लोककथेतून निर्माण झाली. सीता एकदा सिंदूर भरत होती, त्यावेळेस हनुमानजी आले, म्हटले माते तू हे का सिंदूर लावते. तर त्यावेळेस माता सीता म्हणते की हे सौभाग्याचं लक्षण आहे आणि सौभाग्याचं लक्षण असल्यामुळं याच्यामुळं भगवान रामचंद्र प्रसन्न होतात. मग एवढा असा सिंदूर लावल्यानंतर भगवान रामचंद्र एवढे प्रसन्न होतात. हनुमानजी जातात, म्हणतात मला बी थोडा सिंदूर दे. कशाला, म्हणे देऊन तर टाक. जातात आणि हनुमान राय काय करतात, स्वतःच्या अंगाला सगळं सिंदूर लावतात. गेल्यानंतर जसे दरबारामध्ये येतात सगळेजण हसतात की बा यानं काय विचित्रपणा केला, सगळ्या अंगाला सिंदूर लावलेला आहे. भगवंत म्हणजे काय विचित्रपणा हनुमानजी. तर इथं हनुमानजीचा एक चांगला स्वभाव आहे, सरळता आहे. म्हणजे लोक काय विचार करतील याचा नाही विचार केला, भगवंत कसे प्रसन्न होतील ही गोष्टीचा विचार केला. हे कोण करू शकते,
जो सरळ हृदयाचा आहे आणि भगवंताच्या भक्तीमध्ये भगवंताला आकर्षित करू. लोकांचा विचार नाही केला हनुमानजीनं, कोणाचा विचार केला? भगवंताचा केला. आणि मग भगवंत विचारतात, काय ही काय अवस्था आहे? त्यावेळेस म्हणतात की सीतामाईला लावलं, एवढं सिंदूर लावलं, तुम्ही एवढं प्रसन्न होतात. मला असं वाटलं की सगळ्या अंगाला जर सिंदूर लावलं तर तुम्ही किती प्रसन्न होता, म्हणून त्यासाठी लावला. आणि मग भगवंत पण हसायला लागले आणि कपड्याला हात मारून घेतला. म्हणजे इथं भगवंताच्या प्रती जी अखंड भक्ती आहे ती त्यांचे दिसून येते. आणि भगवंताचं आणि हनुमानजीचे एक विशेष प्रेमाचं वर्णन आहे शास्त्रामध्ये. एकदा सगळे डायरीमध्ये भगवंत काय करू लागले, सगळ्या भक्तांचे नाव बघत होते आणि हनुमानजी शेजारीच बसलेले होते. बघत होते सगळ्या डायरीमध्ये सगळ्यांचे नाव आहेत, माझं नाव नाही. हनुमानजीचा चेहरा बारीक झाला थोडासा आणि बारीक झाल्यानंतर भगवंतानं पाहिलं तर म्हणे, भगवंता तुमच्या डायरीमध्ये माझं नाव नाही. भगवंत काहीच बोलले नाही. भगवंतानं दुसरी डायरी काढली आणि त्या दुसऱ्या डायरीमध्ये पहिलं नाव आहे. मग हनुमानजी प्रश्न विचारतात की भगवंत ह्या डायरीत आणि ह्या डायरीत काय फरक आहे? तर भगवंत म्हणतात, हनुमानजी ही जी पहिली डायरी आहे ना, जे भक्त माझं स्मरण करतात त्यांच्यासाठी ही डायरी आहे. आणि जी छोटीशी डायरी आहे त्याच्यामध्ये तुझं नाव आहे ना, मी ज्याचं स्मरण करतो त्या छोट्या डायरीमध्ये तुझं नाव आहे. म्हणजे भक्त जेवढा भगवंताच्या प्रती प्रेम करतो, म्हणजे बाकीचे भक्त भगवंताचं स्मरण करतात, बाकीचे भक्त भगवंताचं स्मरण करतात आणि भगवंत आपल्या भक्ताचं स्मरण करतात, ते म्हणजे हनुमानजी. का बरं? कारण भगवंताच्या प्रती त्यांची सेवा, निष्ठा आणि भक्तीचं तुलना कोणी करू शकत नाही. एक आणखीन प्रसंग येतो. जेव्हा अयोध्यामध्ये सगळे विचार करतात का सगळ्या सेवा हनुमानजी करतायत आणि एक सुद्धा सेवा ठेवली नाही, त्यावेळेस सीतामाई लक्ष्मण काय करतात, मीटिंग घेतात आणि भगवान रामचंद्राच्या सगळ्या सेवा नाही का वाटून घेतात. हनुमानजीला एकच सेवा ठेवते नाही. तर हनुमानजी येतात आणि म्हणतात की सगळ्या सेवा वाटून घेतलेल्या आहे. आणि मग पोहोचल्यानंतर भगवंत ते झोपलं. सीतामाई म्हटले, आता काही सेवा राहिली नाही, तुम्ही आराम करा. म्हणे, माते तुम्ही सगळ्या सेवा काढून घेतल्या, पण एक सेवा आहे. कोणती? म्हणजे जेव्हा भगवंत उठते ना, तर त्यांची जांबाई देण्यासाठी जे बोटं हे करावं लागतात ना, चुटकी द्यावं लागतं, ते चुटकी देण्याचं काम मी करतोय. आणि जेव्हा भगवंत कधी उठतेन आणि कधी जांबाई देते त्याची मी वाट बघतो. आणि एवढ्या टायमाला मला भगवंताचं दर्शन करायला भेटतंय, म्हणून मी जांबाई अशी चुटकं धरून बसलेलं आहे. म्हणजे सगळ्या सेवा काढल्या तरी हनुमानजीनं काय केला, सेवा शोधली की भगवंताला मी कसं प्रसन्न करू शकेल. ही त्यांची एक गुण आपल्याला शिकू शकतो की माणसाने सेवा नाही का शोधून केली पाहिजे की मी भगवंताला कसं प्रसन्न करू शकेल. कधी कधी आपल्याला सांगावं लागतं, बाबा प्रभूजी माताजी सेवा करणार का? बरं ते बी तो म्हणतो, प्रभूजी मला ड्युटीला जावं लागते, असं आहे तसं आहे. म्हणजे कलियुगामध्ये शिष्यांना सेवा सांगण्यामध्ये 10 वेळा विचार करावा लागते. पण जो भक्तीमध्ये प्रगतिशील आहे तो स्वतः सेवा घेतो आणि तो करतो. त्याच्यानंतर त्यांची निर्भयता, म्हणजे ते युद्धात करताना कोण्या संकटाला आणि समस्याला घाबरत नाही, एवढी निर्भयता होती. दुसरं, एवढं ज्ञान असून एवढा पराक्रम करून सुद्धा त्यांच्यामध्ये काय होतं, नम्रता आणि परोपकार, नम्रता होती. कधी त्याने सांगितलेलं नाही की मी मोठा भगत आहे असं. साधे सेवक, रामदूत म्हटलेले, रामदूताचा दूत सुटलेले. आणि नम्रता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हनुमानजीचा आणखीन एक गुण आहे, बुद्धिमत्ता आणि चातुर्य. बुद्धिमत्ता आणि चातुर्य कसं, रावणाच्या सभेमध्ये गेल्यानंतर रावणाची काय संवाद साधायचा, काय शब्द बोलायचे, हे त्यांच्या बुद्धीचं आणि चातुर्याचं वर्णन आहे. दुसरं, जेव्हा बिभीषण शरणागत आले तर सगळ्या जे सुग्रीव होते, जामवंत होते, सगळ्यांचं मत विरोधात होतं, पण एकमेव मत बिभीषणच्या प्रती कोणाचं चांगलं होतं, ते हनुमानजी. आणि हनुमानजी म्हणतात की भगवंता सुग्रीला आपल्याला बिभीषणला स्वीकार करायला काही हरकत नाही, कारण मी जेव्हा लंकेत गेलो होतो तर लंकेत राहून सुद्धा, असुरामध्ये राहून सुद्धा नाही का ते तुमच्या प्रती निष्ठ होता. आणि मग स्वतः जेव्हा हनुमानजी रेकमेंड करतात कोणाला, बिभीषणाचं, तेव्हा भगवंत त्यांची बुद्धी आणि चातुर्य पाहून बिभीषणाला शरणागत देतात. हा त्यांचा गुण आपल्याला इथे पाहायला भेटतात. म्हणजे हे त्यांच्यातून आपण हे शिकू शकतात. त्याच्यानंतर
हनुमानच्या जीवनातून नाही का काही शिकवणी आपल्याला पाहायला भेटतात. कसं, पहिली शिकवण म्हणजे निष्काम सेवा, आणि त्याच्यामध्ये आपण कोणतेही कार्य निस्वार्थी केलं, मन लावून केलं तर यश प्राप्त होतं. जसं हनुमानजीने सीतेला शोधायसाठी गेले त्या प्रसंगामध्ये, पण त्यांना यश प्राप्त झालं. जेव्हा आपण भक्तीची आणि भगवंताची सेवा करतो निष्काम भावनेनं, तर भगवंत आपल्याला यश देतात. हा पहिला शिक्षा आहे. दुसरी शिक्षा आहे शिस्त आणि निष्ठा. शिस्त पाहिजे आणि निष्ठा पाहिजे. हनुमानजीच्या जीवनात जर पाहिलं तर रामाच्या प्रती ते निष्ठावान होते. असं नाही की वेगळ्या वेगळ्या आयामुळं मन में चलो तपोन में, आज हा दिवस आहे तो दिवस आहे, नाही. एकनिष्ठ भगवंताच्या प्रती भक्ती होते रामाच्या प्रती. राम सोडून येऊन ते कृष्णलीलेमध्ये राहिले सुद्धा, महाभारताच्या युद्धामध्ये भाग घेतला तरी कृष्णाच्या प्रती एवढे आकर्षित नव्हते जेवढे रामचंद्राच्या प्रती ते आकर्षित होते. ते ही भक्तांमध्ये निष्ठ पाहिजे. आणि दुसरं म्हणजे शिस्त म्हणजे काय की दुसऱ्यांना कसं माकडं होते ना, जेव्हा अयोध्येत आले त्याने उद्ध्वंस मारला, तर भगवंताने हनुमानजीला बोलवलं आणि म्हटलं या माकडाने शिस्त लावायचं का. हनुमानजी स्वतः सगळ्या माकडाला शिस्त लावली होती आणि सगळ्याला पंक्तीत बसवणं, प्रसाद खाऊ घालणं, कारण ते एकदम उस्खलन. भगवंत म्हटले माझे कोणी होणार नाही, मला रागवाय जमत नाही, तूच कर. हनुमानजी गदा घेऊन बसले होते. कोणी मस्ती केली तर बघा. म्हणजे हनुमानजी स्वतः शिस्तीत होते आणि आपल्या जे सहगण होते. पण भगवंताने एकच सांगितलंय, काय सांगितलेलं आहे की अजिबात यांना मारता कामा नये, रागवून प्रेमानं जेवढं होईल तेवढं. आणि हनुमानजीने त्यांना शिस्त लावली. हे दुसरा त्यांचा गुण पाहायला भेटतो. म्हणजे इथं आपल्याला काय राहिलं शिकवण आहे की आपण आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि कोणत्याही गोष्टी अर्धवट सोडू नये. जी सेवा दिली ती निष्ठावान आणि शिस्त पद्धतीने केलं पाहिजे. हा दुसरा. तिसरी गोष्ट पराक्रम आणि आत्मविश्वास. हनुमानजी जेव्हा जात होते लंकेला तर त्यावेळेस आत्मविश्वास एवढे होते, त्यांनी लंका जाळली आणि एवढा प्रवास केला आणि त्यावेळेस पर्वत पण उचलला. पण तिथे मग दोन गोष्टी होत्या, एक पराक्रम होता आणि आत्मविश्वास. कसा होता की मोठमोठे जरी संकट आले, समस्या आले, तर त्याने त्यावेळेस शांत चित्तेने त्या समस्याला दूर करून त्या समस्येतून बाहेर पडले. हा काही गुण भेटतात. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे समस्या सोडवण्याचं कौशल्य होतं आणि रावणाच्या दरबारामध्ये त्यांनी त्या समस्या सोडवल्या होत्या. त्याच्यानंतर पुढे संयम आणि धैर्य. जेव्हा लंका दहन झालं त्यावेळेस हनुमानने विचार केला आणि माझ्या रागामुळे रामाचं नुकसान तर नाही होणार ना, सीतेचं नुकसान होणार नाही. त्यावेळेस धैर्य आणि संयम ठेवला आणि त्या संयम आणि धैर्यातून ते बाहेर पडले. आणि दुसरे म्हणजे आणखी दोन त्यांचे गुण, निर्भयता आणि संकट. म्हणजे कोणत्याही कार्याला त्यांनी कोणतंही भय वाटला नाही, न लंकेत जाताना ना असुराला मारताना. आणि दुसरं संकटावर त्यांनी विजय प्राप्त केला. जेव्हा तुम्ही भगवत भक्ती करतात आणि तुमच्यामध्ये निर्भयता असेल तर त्यावेळेस तुम्ही संकटावर काय करू शकतात, मात करू शकतात. आचार्य इथं आपल्याला देतात, घाबरू नका, त्यांना निर्भयतेने सामना केला पाहिजे सांगतात. त्याच्यानंतर आत्मसंयम. जेव्हा ते लंकेला गेले तर तिथं सगळ्यांनी स्त्रियाला पाहिलं पण आत्मसंयम पालन केलं. तसं साधना भक्तीमध्ये आत्मसंयम असला पाहिजे. आपल्या रागावर, आपल्या लोभावर किंवा आपल्या जे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आहे याच्यावर आपण आत्मसंयम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याला वेळ लागतो पण जसे जसे आपण साधना करू तसं तसे आपल्याला ते गुण विकसित होतील. आणि याला म्हणतात शारीरिक आणि मानसिक संयम पाळल्यास जीवनातले महान कार्य आपल्याकडून सफल प्राप्त होतात. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जे भक्ती, धैर्य, पराक्रम, निष्ठा आणि नम्रता आणि परोपकार हे उत्तम उदाहरण आहे भगवान आपल्या हनुमानजींचं. आणि यांच्या जीवनातून आपण जर ह्या गोष्टी शिकल्या, त्या आत्मसात केल्या तर निश्चित आपल्याला जी भगवत प्राप्ती आहे, भगवान रामचंद्राला कसं प्रसन्न करायचं हे शिकू शकतो. म्हणून इथे असं म्हटलं जातं आहे, कोणाला जर हनुमानजीकडून गेलात आणि काही पाहिजे असेल तर असं म्हणतात, हा छोटासा लहान मंत्र आहे, ओम हम हनुमंते नमा. जर ह्या संकट मोचनाच्या वेळीस तुम्ही कोणी जर ह्या मंत्राचा जप केला तर मोठमोठे संकटातून निघून जातात. आणखीन काही संकट आले तर तुम्ही सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा लावली पाहिजे. जेव्हा तुम्ही हनुमान, आणि कितीतरी भक्त हनुमान चालीसा, येऊन तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये जाताना, उत्तर भारतामध्ये
प्रत्येक व्यक्तीला रामचरित्र मानस हनुमान चालीसा पाठ आहे. तर आपण आपल्यासाठी भगवंत तर नाही, पण भगवंताचे जे भक्त आहेत तर त्यांचा जरी उच्चार केला हनुमान चालीसा तर मोठमोठे संकटातून दूर होत आहे. आणि ज्या सिद्धीत अष्टसिद्धके नवदाता असवरते जानकी माता, त्या सिद्धीच्या द्वारे आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण होतात. पण त्यांना प्रसन्न करायचं असेल तर तेलाने तिळाने मिठाने प्रसन्न नाही होत. ते कशाने होतात की ते त्यांच्या मंदिरात गेले. तुम्ही काही लोक लय भामटेत, रुईच्या माळा घातल्या, पाया पडले, पण ते रुईच्या माळा कशासाठी घालतात? आमच्या जीवनातले संकट जावं नाही. ते संकट कसे जातात जेव्हा त्यांच्या समोर जात बसतात आणि श्रीराम जय राम जय जय राम हा जप करता तुम्ही, तर हनुमानजी प्रसन्न होतात. तुम्हाला जी पाहिजे ती सिद्धी तुम्हाला देऊन टाकतात आणि तुमच्या जीवनातले सगळे संकट दूर होतात. हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर हनुमान अष्टकम आहे तुलसीदास याच्यामध्ये. बाल समय रवी भक्षी लिओ तव तीन लोक भयो अंधरा ताई सुखम देही तव रावा लिय दिनकर नाम प्यारा. जे हनुमान अष्टकम म्हटलं जातो तर त्याला भगवंत आपला हनुमानजी प्रसन्न होऊन तिचे आपल्या कृपा प्राप्त करतात. येऊन तुम्ही हनुमान गायत्री म्हणतात काही लोक. आता ह्या जे कोणी पालन करताना त्यांना सिद्धी होत. त्याचं चांगलं उदाहरण आहे बागेश्वर बाबा. तुम्ही यूट्यूबला ऐकलं असेल बागेश्वर धामाचं. तर त्याने त्यांचे जे आजोबा होते ते हनुमानजीचे भक्त होते. आणि हे सुद्धा बालाजी कोणाला म्हटलं जाते? हनुमानजीला. ते म्हणतात राम बोलो बागेश्वर धाम की जय, बालाजी भगवान की जय. तर ते बालाजी म्हणजे हनुमानजी. म्हणजे आज बी तुम्ही हनुमानजीची निष्ठापूर्वक भक्ती करता, सेवा करता, तर तुम्हाला ती सिद्धी प्राप्त होते. जसं बागेश्वर धामाचं लाईव्ह उदाहरण आहे. लांब जाण्याची गरज नाही, पण त्याच्यामध्ये तुमची शुद्धता पालन करणं महत्त्वाचं आहे. आणि प्रामाणिकपणे करताना तर वांछित सिद्धी प्राप्त होते. असे कितीतरी हनुमान भक्त आहेत. आता सियाराम बाबा तुम्ही ऐकले असेल, ते आताच वारले MP मध्ये नर्मदेच्या काठी. ते किती 100 वर्षे जगले होते, पण जीवनभर त्याने रामचरित्र मानस वाचलं, हनुमान चालीसा वाचली. त्यांना लोक लाखो करोड रुपये द्यायचे, पण त्याच्यातून ते किती उचलायचे माहिती आहे? 10 रुपये उचलायचे. आणि बाकीचं सगळं दान धर्मामध्ये गेलेले आहेत. ते सियाराम बाबा फेमस आहे यूट्यूबला, ते आता वारले. मग ते पण भगवान हनुमानजींचे अनन्य भक्त होते. म्हणून हनुमानजी आज बी भक्ताचे आदान प्रदान करतात. जसं एकदा अयोध्यातला प्रसंग आहे, फेमस प्रसंग आहे की अयोध्यामध्ये अतिरेक्याने काय टाकलं तर बाम बसवला होता जे हनुमानगडीच्या तिथे. आणि ही बातमी गुप्तचर खात्याला कळाली. ते नेमकं ठेवला कुठं काहीच माहीत नाही. आणि सगळं यंत्रणा घाबरून गेली की नेमका तो बॉम्ब कुठं ठेवला, जे हनुमानगडी, आणि तिथं तुफान गर्दी असते. तर तिथे सगळीकडे शोध लावला, ते काही सापडना. नेमकं पाण्याचं जे पिण्याचं जे असतं कूलर तिथे लावलं होतं. आणि नेमकं एक माकड आलं आणि त्या माकडाने काय केलं, पोलीसवाले सगळं बघतायत. यूट्यूबला तुम्ही टाकू शकता ती स्टोरी, बघतायत. आणि जिथं ठेवलं ते डिटेक्ट झालं. त्या दिवशी एक माकड शिरतंय आणि ज्या तारा लावलेल्या होत्या त्या तारा चावून तोडून टाकते आणि तो बॉम्ब डिसॉल्व करून टाकते. नंतर ते माकड गायब होतं, कळत पण नाही. तिथे असं म्हणतात की हनुमानजी स्वतः आले माकडाच्या रूपामध्ये आणि ते कार्य काय केलं, पार करून नाही का त्या बॉम्बला डिसॉल्व केलं. म्हणजे तेव्हापासून हनुमानजी जागृत स्थान आहे. तुम्ही जर त्यांची प्रामाणिक भक्ती केली तर ते भक्ती देतात, शक्ती देतात, वांछित फळ पण प्राप्त करतात. पण आपण त्यांच्याकडून एकच मागायचं आहे, बाकीच्या गोष्टी नाही मागायच्या. एकच मानायचं, भगवंता हनुमानजी तुम्ही जसं रामचंद्राचे एकनिष्ठप्रती भक्ती करतात, सेवा करतात, तुमचं समर्पण आहे, तशीच माझी चेतना, माझी बुद्धी, माझं जे शरीर आहे ते भगवान राम कृष्ण यांच्या सेवेत संलग्न व्हावं आणि त्यांची कृपा मला भेटावं. आणि विशेष करून जसं तुम्ही रामनामाच्या प्रती श्रवण करण्यासाठी, रामकथा ऐकण्यासाठी तुमच्या जी लालसा आहे तीच लालसा मला प्राप्त व्हा अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे, वंदना केली पाहिजे. आणि जेव्हा आपण असं करू तर निश्चित आपल्याला एक दिवस ही सिद्धी प्राप्त होऊन भगवंत प्राप्त होते आणि त्यांच्या भक्ताची कृपा पण प्राप्त होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम
पवनसुत हनुमान की, श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की, निताय गो प्रेमानंदे, हरे हरे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.